काय तुम्हाला सुद्धा लाईट बिल खूप जास्त येतं आहे का? अव्वाच्या सव्वा दर महिन्याला तुम्ही लाईट बिल भरत आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली आहे, तर तुमचंही लाईट बिल खूप जास्त प्रमाणात येत असेल, तर हा तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आजचा जो व्हिडिओ आहे तो फ्रीज रिलेटेड आहे. हा व्हिडिओ मी का बनवला आहे, तर बऱ्याच ताईंना व दादांना तो हेल्प व्हावी म्हणून. तर हा माझा जो वर्लपूलचा फ्रीज आहे ना, याला जवळजवळ 9 वर्ष झाली. खूप छान फ्रीज आहे. कधीही काही प्रॉब्लेम नाही आला. कुठेही रिपेअरिंगची वगैरे गरज नाही पडली आजपर्यंत. पण अचानक काय झालं ना, लाईट बिल आहे ना, हे खूप जास्त आम्हाला महिन्याला यायला लागलं. म्हणजे आमचं जे नॉर्मल लाईट बिल यायचं ना, त्यापेक्षा 2 ते 3 पटीने जास्त लाईट बिल यायला लागलं आणि याचा आवाजही खूप येत होता. तर आम्ही काय विचार केला ना, एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलवून आहे ना, चेक करूया की काय मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे, की कशामुळे इतकं लाईट बिल येतं आहे. तर हे चेक करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना बोलवलं ना, तर त्यांनी आमच्या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू, वॉशिंग मशीन, ओव्हन सगळं चेक केलं. तर त्यांच्याकडनं जी आम्हाला माहिती भेटली ना, तर ते ऐकल्यानंतर आम्ही थोडेसे शॉक झालो, की असंही असतं म्हणून. असं प्रत्येकाला असं म्हणजे नसेल माहीत असं नाही. बऱ्याच दादाला व ताईंना माहीत असेल, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हालाही असा प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्हाला यातून काही ना काही हेल्प होईल. तर इथे जेव्हा मी ऑनलाईन हा फ्रीज ऑर्डर केला होता, पहिले आम्ही बाहेर शॉपमध्ये वगैरे इन्क्वायरी केली, मॉलमध्ये इन्क्वायरी केली. त्यानंतर आहे ना, आम्हाला पाहिजे होता 3 स्टार. तर हे मॉडेल जे आहे ना 3 स्टारचं, ते अवेलेबल नव्हतं आणि जिथे अवेलेबल होतं, तिथे प्रॉब्लेम काय होता ना, रेट खूप जास्त होते. तर आम्ही सेम फंक्शनचा जो आहे ना, तो आम्ही ऑर्डर केला ऑनलाईन आणि मग ऑनलाईनवरून आम्ही हा मागवला. तर हा जो फ्रीज आहे ना 320 लिटरचा आहे. तर प्रॉब्लेम काय झाला होता ना, की जेव्हा त्यांनी आमचं फ्रीज चेक केलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुमच्या फ्रीजचं कॉम्प्रेसर जे असतं ते गेलं आहे आणि याला खर्च जवळ-जवळ एक ₹7,000 ते ₹8,000 येईल. पण जे कॉम्प्रेसर आहे ना, त्याची जी गॅरंटी आहे ती फक्त 1 इयर असणार. मग आम्ही विचार केला 1 वर्षासाठी 7,000 ते 8,000 आपण वेस्ट करायचे आणि त्यानंतर पुन्हा जर प्रॉब्लेम झाला, तर पुन्हा पैसे खर्च करावे लागेल. त्यापेक्षा न्यूच फ्रिज ऑर्डर करूया आणि मला बऱ्याच दिवसापासून डबल डोअरही घ्यायचा होता. तुम्ही बघितलं असेल, की सामान माझं भरपूर असतं फ्रीजमध्ये. तर माझा केकचा बिझनेस असल्यामुळे आहे ना, मला थोडंफार सामान जास्त लागतं. पण आता सध्या मी वस्त्रांची ऑर्डर घेते म्हणून ते स्टॉप केलं आहे. तर बघा हे इतकं मोठं हे फ्रीज होतं आणि खूप छान आहे. मी सगळं रिव्ह्यू बघून सगळं हे करून फक्त आता माझा रिव्ह्यू जेव्हा मी यूज करेल ना, तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की हे कसं आहे म्हणून. मला तरी खूपच आवडलं आणि 20 वर्ष याची वॉरंटी आहे कॉम्प्रेसरची. कुठल्याही फ्रीजची जी आहे ना, आतली जी मशिनरी असते ना, त्याची असते. जे फिजिकली डॅमेज होतं ना, जसं काही वरती काही लागलं किंवा आतला कुठला पार्ट तुटला, तर त्याची काहीही गॅरंटी वॉरंटी नसते. हे कुठलंही फ्रीज घ्या त्यामध्ये असतं. तर याच्यामध्ये जे आहे ना, 5-in-1 कन्व्हर्ट करण्याची जी सिस्टम आहे ना, ती आहे. प्लस वायफाय आहे. आता समजा आपल्या घरी लहान मुलं असतील किंवा आपण फटाफट कुठेतरी घाई निघालो आणि पटकन फ्रीज बंद न करता निघालो, तरीही तुम्हाला मेसेज येईल. त्याचा तो ॲप असतो, तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याद्वारे वायफायच्याद्वारे तो मेसेज येतो तुम्हाला. त्यांचा जो ॲप असतो ना, त्यामध्ये की तुमचा फ्रीज उघडा राहिला आहे किंवा फ्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम झाला किंवा आता बघा काही इलेक्ट्रिशियन येऊन त्यांना त्यांचं काम करायचं आहे. आपलं कॉम्प्रेसर खराब नसेल झालं तरी त्यांनी आपल्याला काही खोटं सांगितलं, तर तिथे एक स्कॅनर असतं. ते स्कॅन करून तुम्ही स्वतः बघू शकता की फ्रीजमध्ये काय प्रॉब्लेम आहे, कुठला पार्ट गेला आहे, हा टेक्निशियन खरं बोलतोय की खोटं. म्हणजे इथे तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही. ही एक टेक्नॉलॉजी मला त्याची आवडली. सेकंड पार्ट मला या फ्रीजचा हा आवडला, की हे जे डबल डोअरचं फ्रीज आहे, तुम्ही कुठे वेकेशनला चाललात 10 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी, तर तुम्ही आहे ना वेकेशन मोडवर टाकून हा फ्रीज जाऊ शकता, जर तुमचं खूप सामान असेल तर. नाही तर सेकंड तुम्ही हे करू शकता, की वरच्या फ्रीजमध्ये म्हणजे वरचं फ्रीजर आहे ना, त्याला कन्व्हर्ट करू शकता फ्रीजमध्ये आणि खालचं सामान पूर्ण वरती शिफ्ट करून फक्त ते फ्रीज चालू ठेवायचं आणि खालचं तुम्ही बंद करून जाऊ शकतात.
किंवा खालचं फ्रीज चालू ठेवू शकता आणि वरचं नको असेल तर बंद करू शकतात. म्हणजे किती छान ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. अजून काय हवं आहे. तर इथे मी छान फ्रीज आहे ना स्वच्छ करून घेतला होता. जे रिनचं लिक्विड असतं ना, ते थोडंसं टाकून आहे ना हे, कारण त्या फ्रीजमध्ये ना असा वेगळासा वास येत होता. म्हणून आहे ना मी छान ते स्वच्छ करून घेतलं. आणि इथे ना अतिशय असा सॉफ्ट असा जो ओढणीचा मऊ कपडा असतो ना, त्याने मी क्लीन केलं. म्हटलं न्यू फ्रीज आहे तर कुठलेही रॅशेस वगैरे नको पडायला. म्हणून छान असा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मी आहे ना, छान ते सगळे त्याचे ट्रे वगैरे काढून आहे ना, स्वच्छ क्लीन करून घेतले. आणि त्यानंतर टेक्निशियनसुद्धा येणार होता संध्याकाळी, जे काही फंक्शन आहे ते सगळं समजवण्यासाठी. तर म्हटलं की पहिलेच स्वच्छ करून ठेवावा आणि मग तो थोडासा मी उघडा ठेवला, पण त्याचा काही तो वास जातच नव्हता. हे बघा इथे सगळं मी स्वच्छ करून घेतलं होतं. छान मस्त असं स्पंजने ना छान लिक्विडने स्वच्छ करून ठेवलं, सुकवून घेतलं आणि आता इथे जिथल्या तिथे लावून फ्रीज थोडा वेळ उघडा ठेवते. पण तो वास काही जात नव्हता. जेव्हा टेक्निशियन आल्यानंतर मी त्यांना विचारलं, तर ते बोलले की मॅडम जेव्हा फ्रीज तुम्ही ऑन करणार ना, तो ॲटोमॅटिकली वास जाईल. फक्त फ्रीज ऑन करून 5 तास तुम्हाला तसाच ठेवायचा. त्यानंतर सामान शिफ्ट करायचं त्यामध्ये. तर यांची जी काही टेक्नॉलॉजी आहे फाईन वन किंवा याच्यामध्ये जो पॅसेज आहे सामान ठेवण्याचा किंवा इंडियन कुकिंग जे आपण करतो किंवा इंडियनच्या हिशोबाने हा फ्रीज अतिशय छान आहे. असा बल्की पण दिसत नाही, लूक वाईज पण खूप सुंदर आहे. एक साईडला फर्निचर केल्यासारखं असं कबड टाईप मस्त दिसतं आणि याची जी बिग बॉक्स आहे ना, तो जे फ्रूट्स ठेवू शकता किंवा व्हेजिटेबल्स ठेवू शकता त्याच्यासाठी ना अतिशय छान आहे. त्यानंतर इथे आहे ना 2 छोटे एगसाठी ट्रे दिले आहे, जे एग वगैरे खातात त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि त्यानंतर हा एक जो दिला आहे ना, तो इथे खाली ठेवायचा. हा पण भरपूर आहे, म्हणजे जवळ याच्यामध्ये आहे ना, एक 2.5 लिटरची जी फॅन्टाची बॉटल असते ना, ती ठेवू शकता. बाकीच्या फ्रीजमध्ये ना त्या बसती नाही. त्याच्यामध्ये बघा किती छान हे ट्रे दिले आहे आणि क्वालिटी त्याचं जे प्लास्टिक आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे बाकी फ्रीजमध्ये मी बघितलं आहे ना, की असं दाबल्यानंतर ते वाकतं अक्षरशः. हे बिलकुल वाकत नव्हतं आणि क्वालिटी वाईज दिसताना पण आणि हे पण. फक्त एक काचांची थोडीशी भीती वाटते आहे, कारण साईडने पूर्ण ओपन आहे. पूर्ण असं कवर असतं तर बरं झालं असतं. आणि दुसरी याच्यामध्ये जी अजून एक टेक्नॉलॉजी त्यांनी सांगितली, की जे नॉनव्हेज खातात ना, तर सी फूडचा तर किती वास येतो, फिश वगैरे काही असेल, तर कुठल्याही पदार्थाचा वास सेकंड कुठल्याही पदार्थांना बिलकुल लागणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. पण जेव्हा आता मी वापरणार वगैरे, माझ्याकडे तर नॉनव्हेज वगैरे बनत नाही. पण बाकी असं काही मी चेक करेल आणि तुम्हाला नक्की नंतर रिव्ह्यू देईल. तर हा जो ट्रे आहे ना, हा खूप जागा खातो आहे. तर याचं काही एवढा यूज नाही. आता थंडी म्हटल्यावर गरमीमध्ये कदाचित आणि नुसता बर्फाचा ट्रे ठेवला ना तरी चालणार आहे. कारण याच्यामध्ये ना खूप जागा अडते. बघा एवढा मोठा तो अर्धी जागा पूर्ण खाऊन टाकतो. तर हा तुम्ही सेपरेटली काढून ठेवू शकतात आणि क्लीन करायलाही अतिशय छान आहे. म्हणजे कुठेही असं हा जो ट्रे आहे ना तो पण छान आहे. इथे तुम्ही चीज वगैरे किंवा मग फ्रेश क्रीम म्हणा किंवा अशा बाकीच्या ज्या डेअरीच्या वस्तू असतात ना, डेअरी वस्तू याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. त्यानंतर इथून पुढे बघा टेक्निशियन आले होते आणि त्यांच्याशी जे काही मी बोलली ना, की कसं काय आहे सिस्टम वगैरे, त्यांनी हे सविस्तर इथे समजून सांगितलं. कसं कन्वर्ट करायचं आहे, काय प्रोसेस आहे, ॲप कसा डाउनलोड करायचा आहे आणि ते कधीही मुलांनी कुठलीही बटणं दाबली काय तरी तुम्हाला मेसेज येईल. नॉर्मली फ्रीज उघडा राहिला ना, तरी तुम्हाला कळेल की फ्रीज उघडा आहे आणि तुम्ही तिथून ते मोडसुद्धा चेंज करू शकता. आता समजा आपण गावाला आहोत आणि आपण हा खालचा फ्रीज बंद ठेवला आहे. मग गावावरून येता तुम्ही जे ॲप आहे त्यांचं त्याच्याद्वारे हे फ्रीज ऑन करून ठेवू शकता. म्हणजे ते तुम्हाला थंड भेटेल आल्यानंतर. म्हणजे एवढी छान याच्यामध्ये सगळा सिस्टम होता, म्हणून मी विचार केला की ठीक आहे आपण हेच सिलेक्ट करूया. तर मी जेव्हा बाहेर याचे रेट्स वगैरे काढले ना, तर तेव्हा ह्याचे रेट्स मॉलमध्ये बघितलं, त्यानंतर दुकानांमध्ये बघितलं भरपूर होतं, पण 3 स्टारचं अजून जास्त होतं. तर हे जे फ्रीज आहे मला कितीला पडलं, काय पडलं, जर कधी मला छान कमेंट्स आल्या किंवा हे कोणाला यूजफुल ठरलं ना, तर मला कमेंट्स आल्यानंतर मी नक्की ट्राय करेल की त्यांना
सेकंड जेव्हा मी ऑर्गनाईज करेल ना फ्रीज त्याच्यामध्ये उत्तर देण्याचा. आणि याच्यामध्ये विचार करा, एक 7 ते 8,000 रुपये खर्च करून त्याची काहीही गॅरंटी वॉरंटी नाही. ते पुन्हा 4 महिन्यातही खराब होऊ शकतं किंवा 1 वर्षानेही होऊ शकतं. आणि दुसरं जे नवीन बसवलं तर फक्त 1 वर्षाची गॅरंटी होती, त्यानंतर ते कधीही खराब होऊ शकतं. तर मग जर कधी 1 वर्षभराने जर 7,000 एखाद्या फ्रीजला खर्च करून पुन्हा खराब होत असेल, तर मग त्यापेक्षा नवीनच घेतलेला बेटर राहील ना. म्हणून आम्ही हे डिसिजन घेतलं की नाही, नवीनच घेऊया. तर कसा वाटला हा व्हिडिओ? याच्यातून तुम्हाला काय हेल्प झाली असेल तर नक्की सांगा.